गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर बघा फायनली आज दिवस आलेला आहे स्वीटीच्या डोहाळ जेवणाचा. पण रात्री विषय काय झाला माहिती आहे का, वारं कावार पाऊस असं आलं ना मापाच्या बाहेर अचानकच आलं. त्याच्यामुळे ना सगळा राडा झाला बघा. सगळं हे आम्ही स्वच्छ केलेलं, सगळी जांभळं आणि पाला सगळा पडला होता, पिकलेली जांभळं ही. तर हे सगळं मी स्वच्छ केलं, कारण याने इथं आपल्याला स्वयंपाक करायचा आहे. त्याच्यामुळे सगळी जांभळं झाडून उचलून टाकून दिली. आणि आता ना सकाळच्या पारी लाईट पण नव्हती, पावसाने राडा केला. त्याच्यामुळे सकाळ सगळ्यांचं उरकण्यात ह्याच्यात आहे ना माझी अजून आंघोळ राहिली आहे बघा, मला आंघोळ करायची. आणि इकडे आपली गाडी आलेली आहे जी की डेकोरेशनसाठी बोलवलेली. तर तिकडे त्यांचं ते काम चालू आहे डेकोरेशन करायचं. आणि आता आचारी मामा पण येत्या स्वयंपाकी करून घ्यायचा. त्याच्यामुळे पाठदिशी मी ना आता उरकून घेते. मनाली, गुड्ड्या, मी, राधिका आणि हर्षा, स्वीटी, आम्ही आणि भैया पण राहिलाय बरं का बिना आंघोळीचा. बाकीच्या सगळ्यांना आंघोळ्या म्हणजे करा म्हणलं, आंघोळ्या करून घ्यातावर मी सगळं आवरलं, स्वच्छ ही केलं सगळं. आता आंघोळ्या करून घ्यायच्यात. लाईट पण आली, आता हिटरला पाणी लावलंय, मोटर चालू करायचे, पाणी भरायचंय. पाहुणं रावळं यायला चालू होत्यानं ते म्हणतात लवकर उरकून घ्या, कारण पाऊस अचानकच आला. असं वाटलं नव्हतं की पाऊस येईन म्हणून. इतक्या दिवस आला नाही आणि नेमकं कार्यक्रमाच्या टायमाला आला या रात्री. आज येईन याची शक्यता कमीच आहे. या पोरांनी बघितलं आपलं हवामान कसं आहे, ते नाही यायचा म्हणले. पण चालतंय म्हणलं, आला नाही आला तर ती काय आपल्या हातात आहे का, शेवटी निसर्ग या. तर चाललंय यांचं इकडं डेकोरेशन. आणि मी काय विचार केलता बरं का, आता काय विचार केला तर मी पिल्या मला काय विचार केलता मला आधी सांगायचं म्हणते ना, मी तुला सांगेन. सकाळी विषय काय झाला, आजींनी मला साबण सांगितलं. इकडे एक आंघोळ चालली होती, तिकडे एक आंघोळ, मग साबण पाहिजे होता. तर दाजी मला म्हणले साबण आण रे घरातला. चालतंय म्हणलं, इथं आली, वहिनीला पाणी दिलं आंघोळीला. आणि नंतर माझ्या लक्षातच गेलं दाजींनी काय सांगितलं होतं. इकडं तिकडं बघितलं, म्हणलं आता काय नाही खरं. आकाला विचारलं काही मला न्यायचं होतं येतं. आका म्हणते आधी मला सांगून ठेवत जा, मग मी तुला सांगत जाईल. तर आता माझ्या मनात काय चाललंय कुणाला कसं माहिती असणार नाही का, पण माझ्या डोक्यातनं गेले या कामाच्या राड्यात गडबडीत. परत दाजींना म्हणलं विचाराव, परत विचार केला नको, दाजी खवळते आणि अजून काहीतरी म्हणतात. तर दाजींनीच आवाज दिला साबण आण. हा म्हणलं मला साबण घेऊन जायचं होतं. परदिशी गेली, साबण घेतला, दाजींना दिला. सकाळपासून असंच होतंय बघा, म्हणजे नाही का कामाची गडबड राडा ही सगळं असल्यावरती असंच होतं. त्याच्यामुळं तर इकडं आहे राधिका, इकडं आहे मनाली, इकडं गुड्या आणि पिल्या आणि हर्षे इथं झोका खेळतात. तर रात्री पावसा पाण्याचं सांगायचं राहिलं, केशव आणि कोमल वहिनी पण आलेत बघा. रात्री काही व्हिडिओ मी घेतला नाही पावसाचं. मी, भैया आणि सागर आम्ही तिघांनी जाऊन कांदा झाकला. वारकावर हे अचानकच आल्यामुळं काहीच समजलं नाही, काय सुचलं नाही बघा. थोडासा इशारा दिलता पावसाने बरं का, उगं नॉर्मलच्या इजालं होत होत्या. वारकावर आभाळ ही जास्त काय नव्हतं, पण कसं काय माहिती अचानकच आलं. असू द्या, चालतंय. लेकरं ही खेळतात. केशव ही रात्रीच आलेत आणि हे बघा जार पाण्याचं रात्रीच आणून ठेवलेत, कारण म्हणलं आज दिवसभर नाही का सगळीजण असतात ना, तर जार पाणी लागणच. त्याच्यामुळं मग जार भरून ठेवले. तर रात्रीच आणलेत, गाडीची सामान हे आणायचं होतं ना, त्यावेळेस मग सगळं सामान ते आणलं, त्यावेळेसच जार आणले. तर आणि इकडं बघा स्वीटी आणि वहिनी ह्यांचं चाललंय बघा पोहे बनवायचं काम. तर ह्यांना सकाळ सकाळ त्याच्यामुळे म्हणलं परत माणसं येतात, पहिले आंघोळ्या करून घ्या. आणि लाईट गेल्यामुळं मग ती त्याच्यात काय मटकी घातली वहिनी, कांदा, कोथिंबीर, टमाटर, मटकी शिजवून घेता पहिलं. हा का, हा आहे ना. तर मी चहा ठेवला आणि चहा ठेवून गेली, वहिनीने पोहे केला. आता ह्या वहिनी भाजी बनवत्यात. म्हणलं आता मी तर सकाळपासून कामातच आहे, पण म्हणलं आता थोडासा व्हिडिओ घ्यावा आणि तुम्हाला सकाळचं वातावरण दाखवा, कोणाचं काय चाललंय कोणाचं काय नाही ते. आणि चालली आता डेकोरेशनची तयारी डोहाळ जेवणाची. तर आज दिवसभर आता पाहिजे कसं पाहिजे वहिनी, नाही चालता येईल ना मग नंतर. बाहेर ही चालली बाहेर सगळ्यांसाठी पोहे घेऊन. तर चला सगळ्यांनी दात वगैरे घासून घेतले. तर घ्या इकडं पिल्या आहे बघा, पिल्या पहिली आपण आंघोळ उरकून घेऊ आता, म्हणजे बाकीच्या कामाला लागायला. हा सगळं टाकलं. इकडं स्वीटीने आणलं पोहे, शेजारी ठेवल्या. अगं सगळ्यांना येऊ दे तर तू आणू ठेवते या. होय हात धुवायला गेले तू. हा तर चला चालला इकडं नाश्ता बघा. तरी अजून यायची बाकी आहेत घरगच भरायला. सगळी आल्यावरती मग काय, मग तर मला काय सुधारायचं नाही, सुचायचं नाही.
एवढी आहे तू तरी इकडं तिकडे होती या इसरती या गडबडती या आहे का नाही. तर चला बघू आता इकडं तुम्हाला दाखवते मी इकडचं नियोजन चाललेलं. अवघ ही नसते येत आहे ती आहे त्यांना पण नाश्ता द्यायचा सगळ्यांनाच द्यायचा आहे ना. होय इकडं यांचं अवघ पिलू पोहे खायला जावा चला. काय मी मामाच्या मांडीवर बसले मला इथं मुंगे आले मी अशी दिसत मामा मुंगे माझ्या पाया होतात मामा म्हणलं मी तर खातो बाबा. मग मामाला पोहे द्यायचं का नाही मामा मुंग्या खात्यात म्हणल्यावर. मामा पण मग सगळ्यांनी पार्टी करायची का मुंग्याची मामा म्हणलं करू की मी म्हणले मुंगी फ्राय करायची मुंगी फ्राय करायची. मुंग्या धरायचं काम कुणाकडं मामाकडेच मामाकडच ना. मामाने आयडिया काढली म्हणल्या मामाकडच आहे का नाही. हा जोका खेळतात हे बघा जिथवर टाकलंय ना तिथवर असं सगळं ही म्हणजे स्टेज इथून इथवर होईल. स्टेज किती फूट आहे हा का 8x20चा स्टेज आहे. ए पोहे खायला चला नाश्ता करायला चला या नाश्ता करून घ्या तुम्ही पण. होय यांना पण नाश्ता करायला सांगा. हे बघा हे टाकल्याने एवढं असं सगळं पूर्ण असं आता हे होणार आहे. एवढं मोठं डेकोरेशन स्टेजवरती तुम्ही डान्स करायचा काल प्रॅक्टिस केलेली हा हा. तर हो का तुझे पोट वाढलं गपला का काय पण म्हणते. आता हे असलं काय आहे ए चला नाश्ता करायला. आता ते काय आहे हा त्याला ते काय म्हणतात? ते असतं ते मंडप बनवायला करतात. चला ह्यांचं चाललंय. ए कॅशिया सागर चला भैया चला. ए ह्यांना पण घ्यावं नाश्ता करायला तिकडं नाश्ता करून येतात. चला रात्री पावसाने लय राडा केला म्हणजे माती चुपून बसली ती बरं झालं एक. पण आज येऊ नाही त्याच्यामुळं येऊ का ही जांभळं ना अशी पडली होती इथली फुलं ही सगळी झाडून काढली. ही अशी जांभळं पडली होती सगळी. इकडचं काय नाही झालं पण इथं एवढं पाहिजे ना आपल्याला. ही इथं स्वयंपाक बनवायचा इथं चूल मांडायची या इटांची. इथलं सगळं स्वच्छ केलं सकाळपासून. इकडचं तिकडचं सगळं ही करायचंच माझ्याकडं काम होतं बघा. हा मी आंघोळ करणार आहे आता. मला आंघोळ करू द्या ना म्हणजे पीठ मळून घ्यायला. हा लगेच आव चहा पाहिजे ये ना मग इथं चला. हा चहा प्या मग. ए पोहे नाही पाहिजे त्याला चहा पाहिजे चहा द्या. सगळी बसली इकडं नाश्ता करायला मस्त असं. काल इथंच आमचा चहाचा नाश्ता चालला होता चहा खारी ठोसचा इथंच. बाप्पा कुठे गेलाय आपण हा इकडे हर्षे तिकडे जाऊ नको. हा पाणी उकळलं इथं. अव ग 2 मुंग्या पकडल्या का आता काय नाही. मुंगी पार्टी व्हायची बर का. मुंगी पार्टी व्हायची भैया. मुंग्याची भाजी करायची मुंगी फ्राय. हा मामाची राधिकाची. काय झालं ती नका वहिनी खोबरं घेऊ नको. हे नारळाचं वाळून ठेवलेलं दुसरं आपलं हाय आणलेलं आहे काल ते घ्या. कुठे आहे बाप्पा कुठे या बाप्पा. ओके इथं दात घासतो या. चल बाहेर घर लागतंय दात मग मी पण तेच म्हणलं चला चाललंय ह्यांचं इकडं. म्हणलं सकाळच्या पारी काय काय चाललंय कोणाचं ते सांगा तुम्हाला म्हणून मी व्हिडिओला सुरुवात केली ती. बोलवलंय ताशा बोलवलंय सांगितलंय. नक्की कोणाच ती होय भैयाच का हा भैया आहो या हो म्हणा. काय नाही खरं आपलं चेष्टा मस्करी इकडून तिकडून चलते. इकडे चाललाय ह्यांचा नाश्ता चलू द्या. ए नको गो खावताय तू नको खाऊ पण आज नको तू रिक्स घेऊ कशाची. हा चला व्हिडिओला करते इथं. बाय बाय.